कापूर आणि तेजपत्ता एकत्र जाळल्याने संध्याकाळी काय होतं हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. वास्तुशास्त्रानुसार कापूर आणि तेजपत्ता एकत्र जाळणे खूप शुभ मानले जाते. ह्या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते अशी धारणा आहे. त्यामुळे घरात शांतता, प्रसन्नता आणि समाधानाचे वातावरण टिकून राहण्यास मदत होते, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. वास्तुमान्यतेनुसार कापूर आणि तेजपत्त्याच्या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच आर्थिक अडचणी कमी होऊन घरात धनप्राप्ती, समृद्धी आणि बरकत वाढण्यास मदत होते, अशी ही श्रद्धा आहे. याशिवाय ह्या दोन्हींचा सुगंध मन शांत ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि घरातील वातावरण अधिक प्रसन्न बनवण्यास उपयुक्त मानला जातो. घरातील हवा शुद्ध होऊन ताजेपणा जाणवतो, अशी ही मान्यता आहे. तसेच घरात वास्तुदोष असल्यास कापूर आणि तेजपत्ता नियमितपणे जाळल्याने त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, असे वास्तुशास्त्रात नमूद केलेले आहे. तसेच कामातील अडथळे दूर होणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये सुख शांती टिकून राहणे यासाठीही हा उपाय लाभदायक मानला जातो. तसेच सायंकाळच्या वेळी 2 ते 3 कापुराच्या वड्या आणि 1 ते 2 तेजपत्ते एकत्र जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवावे. वास्तुशास्त्रानुसार हा वेळ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी योग्य मानला जातो. तसेच संध्याकाळी कापूर जाळण्याचे अनेक फायदे आहेत, तर आपण बघूया. वास्तुदोष निवारणासाठी घरामध्ये संध्याकाळी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. कापुराचा सुवास मन शांत करतो आणि थकवा दूर करण्यास मदत करतो. तर असेही मानले जाते की नियमित संध्याकाळी कापूर जाळल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. कुंडलीतील पितृदोष किंवा राहू-केतूचे दोष कमी करण्यासाठी कापूर जाळणे फायदेशीर मानले जाते. कापुराच्या धुरामुळे घरातील हवेतील हानिकारक जंतू नष्ट होतात आणि डास दूर राहतात. अनेक घरांमध्ये सकाळी पूजा करताना कापूर जाळला जातो, परंतु शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळण्याचे विशेष महत्त्व आणि फायदे सांगण्यात आलेले आहेत. तर संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. ज्या घरात संध्याकाळी कापूर जाळला जातो आणि त्याचा सुगंध दरवळतो, तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. तर ज्या घरात संध्याकाळी कापूर जाळला जातो आणि त्याचा सुगंध दरवळतो, तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते. शुद्ध आणि पवित्र वातावरण देवी लक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. अनेकदा घराची रचना वास्तुशास्त्रानुसार नसल्यास घरात कलह किंवा प्रगतीत अडथळे येतात. दररोज संध्याकाळी एका पितळी किंवा मातीच्या पात्रात कापूर जाळून तो संपूर्ण घरात फिरवल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात. तसेच कापुराच्या धुरामुळे वातावरणातील जंतू नष्ट होतात. तसेच नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक लहरी निर्माण होतात. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव वाढलेला आहे. तर संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर जर घरातील वातावरण प्रसन्न नसेल, चिडचिड वाढते. कापुराचा सुगंध मेंदूला शांत करण्याचे काम करतो. यामुळे घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते. तसेच नैराश्याची भावना कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या विस्कळ्यात अडकला असाल, तर शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे देवतांचे आशीर्वाद मिळतात, तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात, असेही मानले जातात. केवळ धार्मिकच नव्हे तर विज्ञानाच्या दृष्टीनेही कापूर महत्त्वाचा आहे. कापूर जाळल्याने हवेतील बॅक्टेरिया आणि हानिकारक विषाणू नष्ट होतात. विशेषतः पावसाळ्यात किंवा संध्याकाळी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी
कापूर जाळणे हा एक नैसर्गिक आणि आरोग्यासाठी पर्याय आहेत. तर ज्योतिषशास्त्रानुसार प्राचीन मान्यतेनुसार घरात कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वाईट आत्म्यांचा प्रभाव कमी होतो. त्याचा सुगंध घरात शांतता आणतो आणि वातावरण सकारात्मकतेने भरून जाते. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मीला कापुराचा सुगंध अतिशय प्रिय मानला जातो. त्यामुळे पूजेमध्ये कापूर जाळल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, घरात संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीचा कृपा कायम राहते. ज्योतिषशास्त्रानुसार 7 ते 8 लवंगा कापुरासोबत जाळून त्याचा धूर घरभर पसरवल्यास आजार दूर होतात, कर्ज कमी होण्यास मदत मिळते आणि रखडलेली कामे सुरू होतात. सलग 40 दिवस हा उपाय केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. शुभ फल आणि आरोग्य लाभ. संध्याकाळ सकाळ प्रार्थनेनंतर कापूर आणि लवंगाची आरती केल्याने घरात आनंद आणि समृद्धी वाढते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि घरामध्ये नेहमी उत्साह टिकून राहतो. तसेच वातावरणही शुद्ध होते. कापूर जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू, विषाणू व जंतू नष्ट होतात. त्यामुळे घरातील वातावरण स्वच्छ आणि ताजेतवाने राहते आणि त्याचा थेट फायदा कुटुंबाच्या आरोग्याला होत असतो. तसेच गाढ झोप येण्यासाठी पण कापुराचा सुगंध मनाला शांत करून ताण कमी करतो. निद्रानाशाची समस्या असणाऱ्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते. तसेच ध्यान किंवा योग करताना तर कापूर जाळल्यास मन एकाग्र होते, ताण कमी होतो आणि मानसिक शांतता लाभते. कामाचा थकवा किंवा दिवसाचा ताण यामुळे जेव्हा मन अस्वस्थ होते तेव्हा कापुराचा सुगंध एक उत्तम औषध ठरतो. हिवाळ्यात कापूर जाळणे विशेषतः उपयोगी मानले जाते. हा पदार्थ वातावरण शुद्ध करून संसर्गजन्य रोगाचा धोका कमी करतो आणि एक प्रकारे नैसर्गिक औषधासारखा कार्य करतो. तसेच कापूर बारीक करून त्यामध्ये लव्हेंडर तेल मिसळून घरामध्ये पसरवल्यास वातावरण अत्यंत सुगंधित होते. तसेच कापूर पाण्यात मिसळून फरशी स्वच्छ केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.